ही आंबावडी बघू शकता तुम्ही. फक्त 3 पदार्थांचा वापर करून इतकी मस्त खुसखुशीत वडी तुम्ही सुद्धा करू शकता. दुधावरची साय, मिल्क पावडर, खवा कशाचाही वापर न करता साध्या सोप्या पद्धतीने इतकी मस्त आंबावडी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आंबावडी बनवण्यासाठी सर्वात आधी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून आपल्याला 1 कप भरून इथे ओलं खोवलेलं खोबरं घ्यायचं आहे. मेजरमेंट कपाचा 1 कप भरून मी इथे ओलं खोवलेलं खोबरं घेतलं आहे. इथे बघू शकता मी ओलं खोबरं खोवलेलं घेतलं असलं तरी त्याचा काळपट भाग मी वापरला नाही. जो पांढरा भाग आहे त्याचाच वापर केला आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीने खोवून नारळ घ्यायचा नसेल तर हा जो पांढरा भाग आहे त्याचे तुकडे करायचे आणि त्या पाठचा जो काळसर भाग आहे तो सुरीने काढून टाकायचा आणि पांढरा शुभ्र नारळ पातळ काप करून तुम्ही मिक्सरमध्ये घालू शकता, त्याचा वापर करू शकता. आता त्यानंतर त्याच कपाने आपल्याला 1 कप भरून इथे आंब्याचे काप घ्यायचे आहेत. इथे मी हापूस आंबा वापरला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा वापरू शकता. फक्त तो चवीला छान आणि गोड असायला पाहिजे. ज्या आंब्याचा तुम्ही वापर कराल तशा पद्धतीची वडीला चव येईल. आता यामध्ये त्याच कपाने 1 कप भरून आपल्याला साखर घालायची आहे. म्हणजे प्रमाण अगदी सोपं आहे, कोणाच्याही लक्षात राहील एवढं सोपं. 1 कप भरून ओल्या नारळाचे काप किंवा खोवलेलं खोबरं, तेवढाच आपल्याला 1 कप भरून आंब्याचे काप घ्यायचे आहे आणि 1 कप भरून साखर. एवढंच सोपं आणि साधं प्रमाण आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तिन्ही पदार्थ मिक्सरला असे सलग फिरवल्यामुळे काय होतं, आपली जी वडी आहे ती तुटली जात नाही किंवा विखुरली जात नाही. व्यवस्थित त्याच्या वड्या तयार होतात. हे झाल्यावर आपल्याला एक पूर्वतयारी करायची आहे. ती म्हणजे ज्या प्लेटमध्ये तुम्ही वड्या थापून घेणार आहात त्याला ब्रशच्या मदतीने साजूक तूप लावून घेऊ शकता. गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मी साजूक तुपाचा वापर केला आहे. तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता. ह्यामुळे वड्या सहज ताटापासून वेगळ्या होतील. आता गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले सर्व पदार्थ आहेत ते यामध्ये घालायचे आहेत. सोबतच यामध्ये 1 चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे. यामुळे पॅनला हे मिश्रण चिकटणार देखील नाही आणि वडीला एक मस्त अशी चकाकी आणि स्वाद देखील येईल. आता सुरुवातीला गॅसची आच मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर सतत आपल्याला हे परतत राहायचं आहे. ही वडी करताना आपल्याला एकच काम जास्त असतं, ते म्हणजे हे सतत परतून घ्यावं लागतं. अजिबात हात आपल्याला थांबवायचा नाही, नाहीतर हे पॅनला चिकटू शकतं किंवा करपू शकतं. पॅन किंवा कढई निवडताना सुद्धा पातळ अशी घेऊ नका, थोडीशी जाड बुडाचीच घ्या, म्हणजे हे अजिबात करपणार नाही. सतत एक 4-5 मिनटं मध्यम आचेवर हे मी परतत राहिलेलं आणि आता बघू शकता ह्याचा रंगसुद्धा बदलला गेला आहे आणि हे आटलं सुद्धा गेलं आहे. हे असं मिश्रण थोडंसं आटलं गेलं आणि शिजायला सुरुवात झाली की लगेचच गॅसची आच मंद करायची आहे. कारण कधी कधी काय होतं, हे मिश्रण असं उडायला लागतं, त्यामधून बुडबुडे बाहेर येतात आणि हे गरम मिश्रण अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे ही एक काळजी घ्यायची. असं मिश्रण झाल्यावर गॅसची आच लगेचच मंद करायची आणि मंद आचेवर पुन्हा सतत आपल्याला हे परतत राहायचं आहे. हे मिश्रण झालं की नाही हे ओळखण्याची खूणसुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. आणखी काही मिनटं मी मंद आचेवर सतत हे परतत राहिलेले आणि आता तुम्ही बघू शकता याचा रंगसुद्धा बदलला गेला आहे आणि हळूहळू मिश्रणाचा गोळा बनायला सुरुवात झाली आहे. काही जण काय करतात, अशा वेळेस लगेच वडी थापायला घेतात, पण ह्या पद्धतीने वड्या तुम्ही केल्यात तर त्या चिवट किंवा चिकट बनू शकतात. इथे बघू शकता पळीला संपूर्ण मिश्रण चिकटत आहे, म्हणजे अजूनही वडी थापण्याजोगं मिश्रण बनलं नाही. त्यामुळे मंद आचेवर आणखीन थोडा वेळ आपल्याला हे परतून घेणं गरजेचं आहे. आणखीन काही मिनिटांनी तुम्ही बघू शकता आता मात्र पळीने हा गोळा मी सहज असा वळवत आहे आणि पॅनपासून देखील सुटला आहे. जसं मी हे वळवते आहे बघू शकता थोडे थोडे पांढरे डाग यायला सुरुवात झाली आहे. मी तुम्हाला कॅमेरा झूम करून सुद्धा दाखवते. आता तुम्ही नीट बघा, मी पळीने जसं असं पलटते आहे तसं थोडं थोडं पांढरं हे मिश्रण बनत चाललं आहे. म्हणजेच आपण जी साखर वापरलेली त्याचा परफेक्ट पाक तयार झाला आहे आणि वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे. ही एक पहिली खूण, ती म्हणजे मिश्रणाचा गोळा तयार होतो आणि त्याला थोडा थोडा पांढरा रंग येण्यास सुरुवात होते आणि तो अजिबात पळीला चिकटत नाही.
दुसरी टीप अशी, या मिश्रणामध्ये तुम्ही जर एखादा चमचा रोवून ठेवला की तो जसाच्या तसा उभा राहतो. म्हणजे हे मिश्रण दाटसर तयार झालं आहे, वडी थापण्याजोगं योग्य तयार झालं आहे. तिसरी ट्रिक म्हणजे ह्यातलं मिश्रण थोडंसं चमच्यावर मी घेणार आहे आणि थोडा वेळ कोमट करून घेणार आहे. तोपर्यंत सतत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हलकंसं मिश्रण असं कोमट झालं की मी ह्याचा गोळा बनवून बघते. बघू शकता अजिबात कुठेही बोटानं चिकटत नाही आणि तो पसरला जात नाही. असं झालं की समजायचं आपलं वडी थापण्याजोगं मिश्रण तयार आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे, परंतु पॅन गरम आहे त्यामुळे आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे, नाहीतर ते जळण्याची शक्यता आहे. तुम्हाला सर्व ट्रिक समजले असतील. पॅनपासून गोळा सुटायला सुरुवात होते, चमचा रोवून बघायचा, गोळी बनते का मिश्रणाची ते बघायचं आणि पळीला अजिबात मिश्रण चिकटत नाही. आता आपण जी तूप लावून ठेवलेली प्लेट आहे त्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे आणि एखाद्या स्पॅच्युलाने किंवा वाटीला थोडंसं तेल तूप लावून त्याने सुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता. फार जास्त पातळ सुद्धा जाडी ठेवू नका किंवा फार जास्त जाड सुद्धा ठेवू नका, नाहीतर त्या वाळायला कोरड्या व्हायला वेळ लागेल. मध्यम जाडीच्या वड्या ठेवायच्या, दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि लगेचच त्या कोरड्या होतात. आता ह्या वड्या तुम्ही अशाच प्लेन ठेवू शकता, पण आज मी ह्यावर थोडेसे पिस्त्याचे काप असे लावून घेणार आहे. ते सुद्धा स्पॅच्युलाने दाबून घेणार आहे, म्हणजे वडीमध्ये व्यवस्थित ते बसले जातील. हिरवा रंग पिवळ्या रंगावर सुंदर उठून दिसेल, त्यामुळे हे सजावटीसाठी मी लावून घेतलंय. पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता काय करायचं, 2-3 मिनिटासाठी हे मिश्रण गार होऊ द्यायचं आणि नंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात. हलकंसं मिश्रण कोमट झाल्यानंतर उलटण्यानेच हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडू शकता. सुरीला कदाचित हे मिश्रण चिकटू शकतो, त्यामुळे एखाद्या पिझ्झा कटर किंवा उलटण्याचाच वापर करा, म्हणजे अजिबात मिश्रण चिकटणार नाही. उलटण्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. आता ही प्लेट फार गरम आहे, तर ती पूर्णपणे गार होईपर्यंत आणि मिश्रण कोरडं होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. असंच ओट्यावर हे मिश्रण ठेवून दिलेलं आणि काही तासानंतर ते पूर्णपणे गार झालं आहे. बघू शकता पूर्ण कोरडं झालं आहे आणि व्यवस्थित ह्याच्या वड्या आता सुटल्या जातील. आता सुरीने पुन्हा एकदा वड्या ह्या कट करून घ्यायच्या आहेत आणि लगेचच तुम्ही सर्व करून घेऊ शकता. आपण आज अजिबात साय, मिल्क पावडर, खवा, दूध कशाचाही वापर केला नव्हता. फक्त 3 पदार्थांपासून एवढी सुंदर वडी तयार होते. ही वडी काढताना बघू शकता अजिबात प्लेटला चिकटली नाही किंवा अजिबात तुटली देखील नाही. त्यामुळे मिक्सरला फिरवायची ट्रिक नक्की लक्षात ठेवा. ही वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. बघू शकता किती मस्त असे खुटखुटीत खुसखुशीत वड्या तयार झाल्या. अजिबात चिवट किंवा चिकट झाल्या नाहीत. मी सांगितलेल्या ट्रिक आणि योग्य प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा ही आंबावडी करून बघा सीझन आहे तोपर्यंत, आणि कशी झाली ती कमेंट करून मला नक्की कळवा. आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.